नमस्कार. आपण नेहमी म्हणतो की काम खूप महत्वाचं आहे, पण कामाबरोबरच विरंगुळाही तितकाच गरजेचा असतो नाही का? चला तर मग आज आपण भारतातल्या मनोरंजनाच्या या रंजक प्रवासाचा वेध घेऊया. पण थांबा, सुरुवात करण्याआधी एक प्रश्न. आपल्याला मनोरंजन लागतं तरी का? म्हणजे हे फक्त टाइमपास आहे की यामागे काहीतरी मोठं कारण आहे? नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, मनोरंजन म्हणजे फक्त चेन किंवा मजामस्ती नाहीये. खरं तर ती एक गरज आहे. आपलं मन ताजंतवानं करण्यासाठी, रोजच्या धावपळीतला स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि आपल्याला एक नवी ऊर्जा देण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. चांगलं मनोरंजन आपल्या मनात आणि शरीरात एक नवा उत्साह भरतं, ज्यामुळे आपला सर्वांगीण विकास होतो. आता मनोरंजनाचे दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला म्हणजे कृतिशील किंवा ॲक्टिव्ह. म्हणजे काय, तर ज्यात आपण स्वतः काहीतरी करतो, जसं की एखादा खेळ खेळणं किंवा काहीतरी बनवणं. आणि दुसरा प्रकार म्हणजे अकृतिशील किंवा पॅसिव्ह, जिथे आपण फक्त बसून बघतो किंवा ऐकतो, जसं की सिनेमा बघणं. हा फरक लक्षात ठेवा, कारण तो पुढे आपल्याला महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग आता जरा टाइम मशीनमध्ये बसून मागे जाऊया, अगदी मनोरंजनाच्या सुरुवातीच्या काळात. बघूया की आपल्या लोककलांची मुळं किती खोलवर पसरलेली आहेत. सगळ्यात आधी बोलूया कठपुतळीच्या खेळाबद्दल. ही कला किती जुनी असेल असं वाटतं? मोहेंजोदडो आणि हडप्पाच्या उत्खननात सुद्धा मातीच्या बाहुल्या सापडल्या आहेत. एवढंच काय, आपल्या पंचतंत्र आणि महाभारतातही याचा उल्लेख आहे. म्हणजे विचार करा, किती प्राचीन परंपरा आहे ही. लाकूड, लोकर, कातडं अशा गोष्टींपासून या बाहुल्या बनवल्या जायच्या आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे होते. छायाबाहुली, हातबाहुली, कमालच. आता वळूया महाराष्ट्राकडे, आपल्या कोकण आणि गोव्याच्या भागातील एका खास लोकनाट्य प्रकाराकडे. ते म्हणजे दशावतारी नाटकं. शेतीची कामं संपली, सुगीचा हंगाम आला की ही नाटकं सादर व्हायची. नावाप्रमाणेच ही नाटकं भगवान विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित आहेत. त्यांचे ते लाकडी मुखवटे आणि पारंपरिक कपडे हीच त्यांची खास ओळख आहे. पण गंमत अशी आहे की मनोरंजन फक्त करमणुकीपुरता नव्हतं. त्यात अध्यात्म आणि समाज यांचंही एक सुंदर मिश्रण होतं. ते कसं? चला बघूया. यासाठी कीर्तन आणि भारुड ही 2 उत्तम उदाहरणं आहेत. नारद मुनींनी सुरू केलेली कीर्तन परंपरा, जिथे गाण्यातून, संगीतातून एखादी कथा सांगितली जाते. आणि दुसरीकडे संत एकनाथांची भारुडं, जी दिसायला साधीसोपी गाणी वाटली तरी त्यात खूप मोठा आध्यात्मिक आणि नैतिक संदेश दडलेला असतो. म्हणजे बघा, मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचा किती जबरदस्त मार्ग होता. आणि मग येतो तमाशा. तुम्हाला माहिती का, तमाशा हा शब्द मूळचा पर्शियन भाषेतला आहे. इंटरेस्टिंग आहे ना? यात संगीत, नृत्य आणि वग नावाच्या छोट्या नाटिका असतात. आणि हा प्रकार आजही प्रचंड लोकप्रिय आहे. लोककलांचा हा सगळा समृद्ध वारसा बघितल्यानंतर मनोरंजनाच्या इतिहासात एक खूप मोठं, एक निर्णायक वळण आलं. आता वेळ होती रंगमंचाची आणि मोठ्या पडद्याची, म्हणजेच सिनेमाची. आणि या नव्या पर्वाची सुरुवात केली विष्णुदास भावे यांनी. त्यांना मराठी रंगभूमीचे जनक असं उगाच नाही म्हणत. त्यांचं सीता स्वयंवर हे पहिलं मराठी नाटक आणि इथूनच एका नव्या युगाची नांदी झाली. ही टाईमलाईन बघा, किती झपाट्याने गोष्टी बदलल्या ते लक्षात येईल. 1843 मध्ये विष्णुदास भावेंनी मराठी रंगभूमीचा पाया रचला आणि त्याच वर्षी सीता स्वयंवर सादर झालं. त्यानंतर काहीच दशकात म्हणजे 1913 मध्ये भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र पडद्यावर आला. आणि बघा, 1937 पर्यंत तर संत तुकाराम ह्या आपल्या मराठी चित्रपटाने थेट आंतरराष्ट्रीय पातळी गाठली होती. खरंच अविश्वसनीय प्रवास आहे हा. आणि या सिनेमाच्या प्रवासातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे दादासाहेब फाळके. त्यांनी फक्त एक सिनेमा नाही बनवला, तर भारतात चित्रपट बनवण्याची एक अख्खी इंडस्ट्री उभी केली. म्हणूनच तर त्यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतो. दादासाहेब फाळके आणि त्यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या योगदानामुळेच महाराष्ट्राला भारतीय चित्रपटसृष्टीची जननी असं म्हटलं जातं. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ठीक आहे,
हा सगळा इतिहास आपण पाहिला, पण आजच्या काळात याचं महत्त्व काय आहे? म्हणजे जर कुणाला मनोरंजनाच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर या इतिहासाच्या ज्ञानाचा काय उपयोग? चला आता हेच समजून घेऊया. समजा एखादा ऐतिहासिक चित्रपट बनवायचा आहे, तेव्हा इतिहासाचं ज्ञान किती महत्त्वाचं ठरतं बघा. त्या काळातलं वातावरण कसं होतं, लोक कसे कपडे घालायचे, त्यांची भाषा कशी होती, या सगळ्या गोष्टी अचूक दाखवण्यासाठी इतिहासाचा अभ्यास लागतोच. आर्ट डिरेक्शनपासून ते डायलॉग लिहिण्यापर्यंत प्रत्येक पावलावर इतिहासाचं ज्ञान कामी येतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. इतिहासाचं ज्ञान हे फक्त मनोरंजनाला अधिक चांगलं बनवत नाही, तर खरं तर ते नवीन मनोरंजन निर्माण करण्यासाठी एक खूप मोठं आणि महत्त्वाचं हत्यार आहे. आज आपल्यासमोर मनोरंजनाचे अक्षरशः अगणित पर्याय आहेत, पण यातले बहुतेक पर्याय हे अकृतीशील किंवा पॅसिव्ह आहेत, नाही का? तर जाता जाता एक प्रश्न, या सततच्या कंटेंट्सच्या महापुरात आपण आपलं मनोरंजन अधिक कृतीशील किंवा ॲक्टिव्ह कसं ठेवू शकतो? असं मनोरंजन ज्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक वाढही होईल, यावर नक्की विचार करा.